सावली येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी संयुक्त आदिवासी कृती समितीने केली। या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले। या आंदोलनाची फलश्रुती म्हणून सदर जागा ताब्यात घेण्याची अंतिम प्रक्रिया सुरू आहे। अशा परिस्थितीत सावली तहसीलमधील काही लोकांनी याला राजकीय रंग देऊन सामाजिक तणाव वाढविण्याचे काम करीत आहे। सदर वनविभागाची जागा शासकीय वसतिगृहासाठी द्यावी अशी मागणी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली। विघ्नसंतुष्टित लोक, समाजकंटक लोक, जातीवादी लोक त्या ठिकाणी वसतिगृह निर्माण झालं नाही पाहिजे, त्या ठिकाणी आदिवासींचे मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले नाही पाहिजे हा हट्टाच घेऊन त्या ठिकाणी खेळाची जागा आहे, मैदान आहे आणि त्या ठिकाणी फक्त खेळलंच पाहिजे असं त्यांचा हट्ट असल्यामुळे त्या ठिकाणी ते अडकाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आता प्रश्न असा आहे की शिक्षण हा मुख्य प्रवाह असल्यामुळे शिक्षणाची प्रामुख्याने गरज आहे आणि असं असताना वसतिगृह ही जनरली गावामध्ये असली पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सेफ्टी असले पाहिजे आणि खेळाचं जनरली मैदान हे गावाच्या बाहेर असतं आणि सावलीसाठी ऑलरेडी सावली तालुक्यांसाठी ऑलरेडी चेकपिरणी या ठिकाणी स्वतंत्र क्रीडाचं मैदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि दिलं असताना त्या ठिकाणी वसतिगृहांची मागणी असताना काही लोक जाणीवपूर्वक आंदोलन करताना हॅरेसमेंट करतायत, त्यांना व्हॉट्सअपवरती प्रसारमाध्यमावरती मेसेज टाकत आहेत, जीव मारण्याची धमकी देत आहेत आणि म्हणूनच आम्ही काल जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की आमचे आंदोलनकर्ते या ठिकाणी संविधानिक आणि लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मागणी करत असताना काही चुकीची माणसं त्यांना घाबरवण्याचा, त्यांना दबावतंत्र वापरून त्या ठिकाणी एक आवाज दाबण्याचा त्यांचा प्रयत्न प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगेन की अत्यंत तुम्ही कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करतात। ती जमीन प्रामुख्याने आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे 2006च्या अंतर्गत त्या ठिकाणी झुडपी जंगल असल्यामुळे ती जमीन आदिवासीशिवाय किंवा शासनाच्या प्रकल्पाशिवाय इतरांना देता येत नाही। हा कायदा असताना त्या कायद्याचा सातत्याने ते पायमली करत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि आमच्या आंदोलनकर्त्याला तुम्ही चुकून त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ते हे संपूर्ण महाराष्ट्र पेटेल आणि त्यासोबतच आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही लढा, तुम्हाला देखील अधिकार आहे, पण तुम्ही या पद्धतीच्या वल्गना करायच्या नाही आणि आमच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न करायचा, धमकी द्यायची नाही। आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की कदाचित बीडचं प्रकरण चंद्रपुरामध्ये पुनर्जन्म घेतलं नाही पाहिजे, त्यांनी संतोष देशमुख यांचा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि कदाचित असं झालं तर तुमचं काही खरं नाही आणि तुम्ही त्या पद्धतीने राहायचं, तुम्ही संविधानिक पद्धतीने मागा, आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही उर्मटपणाची भाषा वापरता तर आम्ही पण जंगलातील माणसं आहोत, आम्हाला पण समजा आम्ही वाघाशी लढतो तर माणसाशी लढायला आम्हाला काही वेळ लागणार नाही आणि तुम्ही या पद्धतीने हे करत असाल तर आम्ही ज्यांच्याच लोकांना काही तर आम्ही संपूर्ण आदिवासी संघटना सावलीमध्ये येऊन प्रचंड मोठं आंदोलन करते।